असा आपला काही प्लॅन नव्हता इथे सिंहगडला यायचा, म्हणून मी हिल्स घालून आलेली आहे. 1 मिनटं परत बोल. काय रे काय लागली? तर आज कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? कारण पुढच्या वर्षी तू नसणार आहे. मागच्या वर्षी आली होतीस का? मागच्या वर्षी आपण तिकडे होतो. ते बघ तो जो डोंगर आहे ना, हा तो सनसेट बघायला आलतो, खायला नाही. तू तर नेहमी खायलाच येतोस रे तू. अच्छा, तर या पायवाटने आम्ही चाललेलो आहोत आता या डोंगरावरती. आणि कारण की हा नजारा जो आहे तो व्हॉट द ब्युटी अँड द ब्युटिफुल गर्ल. सो तर आता चलो. पण आता मला जायचं नाही आहे तिकडे. ओके, तर आम्हाला इथेच यायचं होतं, पण आम्ही सिंहगडला गेलो कारण की सनसेट व्हायला बराच वेळ बाकी होता, म्हणून तिथे गेलो. आणि कमीत कमी 5 ते 6 ब्लॉगर्स आम्हाला तिथे दिसले. त्यावरून आता आम्हाला कळलेलं की आहे आपणच काय असे अँटिक नमुने नाही आहेत, आपल्यासारखे खूप लोक आहेत जे ब्लॉगिंग करतात. आणि हे आम्ही तिघेजण आहोत तिकडे. मागच्या वर्षी पण आम्ही सनसेटसाठीच आलो होतो आणि यावर्षी पण पुन्हा एकदा सनसेटसाठी आलेलो आहेत. आणि तुम्हाला मी दाखवते सनसेट. पुढच्या वर्षी सई येईल की नाही माहिती नाही, पण 100% मी ट्राय करेल तिला घेऊन यायला. आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हटलं तर माहिती नाही, कारण की आता ती मोठी झालेली आहे, तिचे फ्रेंड सर्कल्स बदलतील. नाही मी तुला तुझ्यासोबत तिथे एक कपल बसलेला आहे आमच्या शेजारी, म्हणजे आमच्या पुढे. मला माहिती नाही, बहुतेक ते स्मोकिंग वगैरे करत असतील, कारण की खूप असा स्मोक निघतोय. तर अशा गोष्टी कृपया करून मुलांनो त्या गोष्टी करू नका गडावरती. I thought mama had promised me a mockingbird, and each note that she sings kind of reminds me of her. A brand new bottle tucked away behind my seat, and if I get pulled over I'll pretend. चहा घेणार तुम्ही? तू चहा घेणार आहेस? ओके. थंडी वाजते कारण की खूप इस ठंडी में गरम गरम चाय. चीयर्स. ओके, तर मी एवढीच कॉफी घेतलेली, यातले पण 2-3 घोट हा पिलाय. तुला आवडली कॉफी? माझी नजर अजून तर कॉफी. बरं झालं आम्ही खडक बसलेला काही घेतलं नाही, कारण की तिथला पानचट चहापेक्षा ही कॉफी कधी बेटर आहे. शोनाला शूज घ्यायचा आहे. हो, तर आत्ता वाजतात रात्रीचे 10 आणि आम्ही चाललेलो आहोत गोयल गंगाला, कारण की व्हेज मंचुरियन मम्मीला खायचं आहेत म्हणून. आणि आज गाडी चालवते सई. इकडे सईसोबत चालली आहे मी आज. आणि एवढी जाम थंडी पटकन पोहोचलो. बघतो तिथं व्हेज मंचुरियन भेटतील, पण आज मे बी 31मुळे खूप जास्त गर्दी असणार आहे तिथे सुद्धा. आम्ही इथं मंचुरियनची ऑर्डर दिलेली आहे आणि आता आम्ही इथं थांबतो. I thought mama had promised me a mockingbird, and each note that she sings kind of reminds me of her. A brand new bottle tucked away behind my seat, and if I get pulled over I'll pretend it's not for me. There's a problem here, but it's not yours, it's his. And every day he'll wake up longing for your kiss.
नमस्कार पुन्हा एकदा. तर आज आहे 3 जानेवारी आणि मी व्लॉगला शूट केला होता 31 डिसेंबरला आणि आज म्हटले की चला आज आहे सॅटर्डे आणि मला ऑफिसला सुट्टी आहे. सो मी विचार केला की आज कुठेतरी जावं. सो मी आता डीमार्टला चाललेले आहे आणि डीमार्टमधून मला फक्त 2-3 गोष्टी घ्यायच्या होत्या. तर माझ्यासोबत कोणी नाही आहे कारण की सई शौर्य दोघे स्कूलला असतील. म्हटलं की चला 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या तर डीमार्टमधूनच घेते. आणि मेन म्हणजे ब्रश नाही आहे माझ्याकडे दात घासायला. वेट मी माझा ब्रश दाखव. हा आहे माझा ब्रश. भाई याला कुठूनच कसला अँगल नाही राहिलेला, त्यामुळे म्हटलं की एक नवीनच ब्रश घेऊन येते आता. आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती 150 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. फायनली हळूहळू फॅमिली आपली ग्रो होती आहे. ॲक्च्युली मी ज्यावेळेस नवीन स्टार्टिंग केलं होतं पोस्टिंग करायला ब्लॉग्स, त्यावेळेस मी जास्त इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपला शेअर करत नव्हते. अगदी मोजके जे काही फॅमिली आणि फ्रेंड्स आहेत त्यांना शेअर करायचे. पण आता मी स्टोरी टाकलेली आहे इंस्टाग्रामला, तर आपली फॅमिली हळूहळू ग्रो होती आहे. आणि थँक्यू सो मच जे कोणी नवीन ॲड होत आहेत त्यांच्यासाठी. यावर्षी तर आपल्याला, यावर्षी नाही, मे बी 2-3 महिन्यामध्येच आपल्याला 1000 तरी फॅमिली करायची आहे. तर प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, हलकासा असा मेकअप केलेला आहे आणि लेट्स गो. मला उशीर होतो आणि मला भूक पण लागली आहे. सो इथे आहे मी. वाईट तर मी घातलेला आहे हा असा टी शर्ट आणि बस. किती हुशार आहे मी. खाली आले आणि गाडीची चावीच नाही घेऊन आली आणि आता एवढ्यावरती परत चालत जायचं आहे. मुदत खरंच सगळ्यात जास्त चीड येते. दुसरं कोणाला सांगितलं असतं तर काही वाटलं नसतं. मला तर स्वतःकडूनच चूक झाली आहे म्हटल्यावरती काही नाही करू शकत आपण. 4th फ्लोअरवरती चालत जायचं. खराब गाडी झाली माझी. आज एक फक्त इथे स्टिकर लावून घेते. बरेच दिवस झाले समोर स्टिकर नव्हतं आणि गाडी मस्त वॉश करून आणते. तर इथे आले होते मी. रिडीम नंबर प्लेट स्टिकर लावूयात. चलो मस्त पेटपूजा पण झालेली आता, कारण आज सकाळी फक्त मी नाश्ता केला होता आणि दुपारी काहीच खाल्लं नाही. आता ऑल गुड. आता जाते अभिरुची डीमार्टला चालली आहे मी आत्ता. चलो लेट्स गो. Guess I'm lucky I've got the work, and it seems like we're happy. At least I know we were. There's so many things to be angry about, and my phone won't ring unless I call you out. But the kids seem good and that'll do for now. There's gotta be more in store for this lonely town. Set my hands down on the table and just breathe. तर डीमार्टमधून जस्ट आले आणि घ्यायला गेले होते मी 4 वस्तू आणि घेऊन आलेले आहे 20 वस्तू. सो तर हे माझ्या गाडीमध्ये माझं बुक होतं ते पण घेऊन आले. तर मी दुकानला दाखवते. हॉट 2Mचे हॉट चिप्स आणलेले आहेत. लायसॉल तेलाच्या पिशव्या आणल्यात. मेनू म्हणजे हे मी बिस्किट आणलं. म्हणजे असं डेली असं खात नाही मी सारखं, पण आज डीमार्टमध्ये दिसलं तर मग घेऊन आलं. नाहीतर बिस्किट असं भूक वगैरे लागली तर ऑफिसमध्ये खाते फक्त. आणि हां ब्रश आठवणीने घेऊन आले. बिस्किट आणि वॅफल्स. देवासाठी तेल, देवाच्या दिव्यासाठी तेल आणलं आहे. साखर,
स्कॉच ब्राईट बिस्किट अगेन फॉर द पीपल हू फार्ट मोस्ट. आणि हे दादूसाठी आणलेलं आहे बबल स्टिक. हे मी घेऊन आलेले आहे यॉगर्ट अमूलचं. आणि हे आहे ब्लूबेरी फ्रूट यॉगर्ट आहे हे. कोलगेट. मी नेहमी आम्ही महाराष्ट्र टी वापरतो, पण यावेळेस मी हे अग्न्याने लास्ट टाईम मी काय नाव होतं त्याचं रेड लेबल आणलं होतं, 1 नंबर होतं. पण यावेळेस म्हटलं की अग्ने ट्राय करूया, त्यामुळे अग्ने पण घेऊन आले. निरमा पावडर, लाल मिर्च आणि लास्ट पितांबरी. ओके, सो एवढं सामान घेऊन आले आणि एवढ्यात माझे 2000 रुपये फुटूक झालेले आहेत. तर हा एवढा असा मी किराणा भरलेला आहे या महिन्याचा. या महिन्याचा म्हणजे दिवाळीत बरीचशी शॉपिंग केली होती आणि ते बरंचसं बाकी आहे. मग आता फक्त हे लागणाऱ्या वस्तू घेऊन आले, नथिंग एल्स. आणि आता हे सगळं सामान लावून झाल्यानंतर मी जाणार आहे खाली, परत एकदा गाडी धुणार आहे. कारण की गाडीची कंडिशन तर तुम्ही पाहिली असेल. गाडीमध्ये बरंचसं सामान होतं, रेनकोट वगैरे. मी पावसाळ्यामध्ये रेनकोट ठेवलेले, ते गाडीमध्ये तसेच असतात. मग आता ते वरती घेऊन आले आणि मग थोड्या वेळाने खाली जाईल आणि गाडी धुवून आणते. म्हणजे इज्जत का सवाल आहे आत्ता माझ्या, त्यामुळे गाडी धुते. फार दमले, वाटलं नव्हतं 500 रुपयाचं सामान आणायला जाईल आणि 2000 रुपये खर्च करून येईल. अर्ध्या तासाने अर्ध्या एवढाच आजचा हा ब्लॉग मी शूट केलेला होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण घरात आता खूप जास्त गोंधळ चालला आहे आणि मी एंडिंग करायला विसरले होते. आणि भेटूयाच एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. बाय.